फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विकिता म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम गुड मॉर्निंग. आणि तुम्ही सर्व कसे आहेत? सर्वजण उत्तमच असेल. तर बघा, आज मी जाणार आहे बदलापूर येथे कोंडेश्वर मंदिर, भोज डॅम. जमलं तर भोज डॅमला सुद्धा जाणार आहे. सो बघा, मागे गेलेली पण आम्हाला पाठवलं नव्हतं, पावसाळ्यात गेलेली. तो तुम्ही भोज डॅमचा ब्लॉग तर बघितला असेल, पण आम्हाला काही कारणास्तव तिकडे पाठवलं नाही कोंडेश्वर दर्शनाला. सो चला, आज मी आहेत, पालक आहेत आणि विद्यार्थी आहेत. एक प्रकारची पिकनिकच आहे आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. मी निसर्गाच्या सानिध्यात आहे. हे मंदिर प्राचीन मंदिर आहे कोंडेश्वर, आणि माझी खूप इच्छा होती. सो चला, आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा, मी तिकीट काढलेले आहेत आणि मी वेट करते पालकांचा आणि स्टुडंटचा. आम्ही सर्व स्टेशनला भेटणार आहोत आणि इथून जाणार आहोत कोंडेश्वरला. चला, नंतर आपण ट्रेनचा प्रवास करणार आहोत आणि सगळ्यांनी एन्जॉय करा माझ्याबरोबर हा ब्लॉग. ट्रेनमध्ये निघालेली आहे. विघ्नेशची मुलगी आहे, इथे मुलं आहेत बसमध्ये आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. थोडंसं पालक पण आहेत, दुसऱ्या आहेत आणि विघ्नेश सगळे विद्यार्थीसुद्धा आहेत माझ्यासोबत आहे. आणि आम्ही जाणार आहोत बदलापूर येथे कोंडेश्वर. बघा, आम्ही ट्रेनमध्ये जात आहोत कोंडेश्वरला. मस्त ट्रेनमधलं दृश्य बघा तुम्ही. आणि इथे विद्यार्थीसुद्धा आहेत. पायल आहे, पूर्वी आहे खिडकीजवळ, आणि विघ्नेश आहे, सर्व आहेत बघा. हॅलो बोलत आहेत. आम्ही जात आहोत ऑटोनी. खूप गर्दी झालेली आहे. आणि बघा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बदलापूरवरून 9 किलोमीटर आहे. बघा, बदलापूरवरून आम्ही जाताना मध्येच इलेक्शनसुद्धा चालू होते आणि तिथले बॅनर बघा, प्रचार चालू होते. आम्ही जाताना मध्येच थांबलेलो आहोत इथे. आणि या गावात मस्त 30 रुपये. आणि मी घेतले, आता हा ड्रेस घातला आहे पर्पल, आणि मी घेतले पर्पल कलरचे कानातले बघा, मस्त 25 रुपयाला आहे. जर तुम्ही आलात तर या शॉपवर या, मस्त आहे का. कोंडेश्वरला जाताना बघा, मस्त अशी नदी लागते कोंडेश्वरची, तुम्ही बघू शकता. आणि झाडे झुडपे बघा. कोंडेश्वरला जाताना सुंदर असं छोटंसं गाव लागतं आणि त्या एक गावानंतर कोंडेश्वर हे मंदिर आहे. बघा, मस्त असं नदीच्या काठी, नदीच्याच बाजूला असलेलं हे गाव आहे कोंडेश्वर. बघा, सुंदर असं गाव आहे. आणि गावासारखे कोंडेश्वरला मी पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण कोंडेश्वरचं दर्शन घेऊया. प्राचीन मंदिर आहे आणि गुफा पण आहे, म्हणजे असं दगडात कोरलेलं मंदिर आहे. शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेऊया. जमलं तर भोज डॅम दाखवलं तर. आणि उन्हाळ्यात आले मी, काय नाव तुझं विसरले. हां, आरती, म्हणजे पालक माझी मैत्रीणच आहे. चला, पण आहे कोंडेश्वरचा. जमलं तर नदीत पण जाऊया, पण नदी पण आहे छान आणि छोटे पिकनिकच झालेली आहे. आणि हे माझे फ्रेंड सर्कल, पालकांपेक्षा फ्रेंड सर्कल आहेत. आणि बघा, मुलं पण आहेत, मी दाखवते तुम्हाला. फील आहेत, पालकांना पण गावाकडचं फील वाटतंय. आणि मार्गशीर्ष महिना पण चालू आहे. सो चला, माझ्यासोबत स्टुडंट आहे. हॅलो बोल. पालक पाठीमागून येत आहेत, मला व्हिडिओ काढायचा आहे. इथे स्टॉल पण आहेत दर्शनास. कोंडेश्वरला स्टॉलसुद्धा आहेत ताटांचे. पुढे नाही वाटतं, इथेच घ्यायचं, इथेच घेऊया. स्टॉलवरून एक घेते दर्शनासाठी ताट. सो बघा, दर्शनासाठी ताट घेतलेला आहे. चला, कोंडेश्वरला आलेलो आहोत आणि इथे लिहिलेले आहे कोंडेश्वर येथे आलेल्या सर्व शिवभक्तांचे स्वागत. आणि बघा, पाणी तर नाही आहे, परिसर बघा आजूबाजूचा. आणि ती नदी आहे, इकडे नदीसुद्धा आहे. पावसाळ्यात पूर्ण भरते. आणि आपण त्या पुलावर सुद्धा जाणार आहात. इथून पूल दिसतंय की नाही काय माहिती नाही. तिथे बाबांची समाधी आहे. हरदी बघा. अजून पुढे मी दाखवणार आहे व्ह्यू. असं दगडात कोरलेलं मंदिर आहे हे बघा. आणि इथे विद्यार्थी खेळत आहेत, माझे सगळे स्टुडंट आलेले आहेत. दगडावर पक्षी उभा आहे, कोणता आहे ते माहीत नाही, पण मी जवळून दाखवते तुम्हाला. मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात एकदम गावाची फील येते कोंडेश्वरला.
बघा आम्ही दर्शन झाल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला. वॉटरफॉल म्हणजे पाणी आहे वरून येणारं, पण आता पावसाळा गेला. बघा कोंडेश्वर मंदिराला जाताना सुंदर बघा इथे माणसं गाववाली उतरलेली आहेत. आपल्याला जमलं तर आपण नदीत एन्जॉय करणार आहोत, कारण का मला तरी वाटतं मिळेल, कारण का पावसाळ्यात जाऊन वॉटरफॉल पण आहे समोर, आपण बघू शकता. काय मस्त ही आहे विघ्नेश सोबत मम्मी, विघ्नेशची मम्मी. बघा मस्त अशी नदी आहेत, म्हणजे काही भीतीचं वातावरण नाही, जास्त ओढ पण नाहीये. शक्यतो आम्हाला तर जमेल, बघूया एन्जॉय करूया. आपण नदीचं पाणी कसं स्वच्छ असेल तर चांगलंच आहे, पण स्वच्छच आहे. याला एन्जॉय. बघा मस्त अशी नदी आहे, बघा मस्त अशी नदी आहे कोंडेश्वरची. पाणी नाही आहे आणि जमलं तर आम्ही पाण्यात उतरणार आहोत, पण आधी विचारावं लागेल. आणि बघा सुंदर असं वॉटरफॉल पण आहे तिथे, जिथून बघा पाणी वाहतं. आपण ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पण मी पावसाळ्यात आलेली नाही आहे, आलेली आहे हिवाळ्यात. सो बघा, आणि बघा इथे मंदिर आहे कोंडेश्वरचं. चला आपण दर्शन घेऊया. बघा माझ्यासोबत पिंडीचं स्टार्टिंगला आल्यावर पिंडीचं दर्शन घ्या. ते छोटासा नंदी सुद्धा आहे, त्याचं दर्शन घेऊया आपण. बघा कोंडेश्वर मंदिराच्या एंट्रीला आपण पोहोचलेलो आहोत आणि प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊया गुफेच्या. बघा मंदिराच्या आत सर्व देवी देवतांच्या, दत्त, विठ्ठल, कालिका माता यांच्या मूर्ती साकारलेल्या आहेत मस्त. आणि बघा सुंदर असं कोंडेश्वरचं मंदिर. मूर्ती बघा किती छान आहे, आणि फोटो तर मस्तच येईल. मूर्तीचं मस्त असं शिवलिंग. बघा पायलची मम्मी जात आहे, नंतर मी दर्शनासाठी. बघा गुफेत मस्त आहे, मस्त मस्त आहे. बघा पायलची मम्मी दर्शन घेते आणि मी आता फोटो काढणार आहे तिचा. काढलं परमिशन घेतली मंदिरातल्या लोकांना, इकडच्या गावकऱ्यांची परमिशन घेतलेली आहे आणि आलेलो आहोत नदीवर. कोंडेश्वरच्या नदीवर आलेलो आहोत. त्याच्यात वॉटरफॉल वगैरे बघूया जमलं तर, आणि फोटोशूट काढतील जवळपास कोण असेल त्यांना. फायनली आम्ही नदीत आलेलो आहोत. रिदानची मम्मी आणि बघा रिदान मुलं खेळत आहेत आणि मस्त असं व्ह्यू आहे. एन्जॉय. विघ्नेशची मम्मी आणि विघ्नेश आहे आणि पायलची मम्मी पण येणार आहे. बघा आम्ही एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय. स्टुडंट एन्जॉय करायला इकडे नाही आपली इकडे बघा, हे सगळे स्टुडंट नदीमध्ये एन्जॉय करत आहेत. आणि ते पालक आहेत पायलची मम्मी इकडे बघ. बघा हाय करते ही तर बाबा फुलच एन्जॉय करते. बघा आम्ही खूप एन्जॉय करत आहोत विद्यार्थी आणि पालकांसोबत, आणि खूप मजा आली आम्हाला सगळ्यांसोबत. पिकनिकच झाली आमची एक प्रकारची. बघा मस्त अशी मुलं एन्जॉय करत असतात. रिदान खूप एन्जॉय करतो, त्यांना खुश होतील. आणि आम्ही परमिशन घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला असं वाटत असं निसर्गाच्या सान्निध्यात या आणि मस्त एन्जॉय करा. मी पण काढ एक फोटो काढ ना, व्हिडिओ चालू करताना माहिती आहे ना. फोटो काढला आहे ना, अजून काढ एक काढ. चालू आहे का व्हिडिओ? खूप एन्जॉय करतात मुलं. इकडे बघा छोटासा मुलगा पण आलेला आहे एन्जॉय करायला. जो बाबू त्याच्यासोबत खेळ. आणि बघा ती सुनीता गेली दगडावर फोटोशूट सिया खूप एन्जॉय करतात. असे स्टुडंट एन्जॉय करत असतात. मी सुद्धा केलेलं आहे पालकांसोबत. पालक व्हिडिओ काढतायत म्हणजे बघा मी मला उडवते पाणी. खूप एन्जॉय.
असे खूप एन्जॉय करत असतात. आता पालकांना पण बोलूया आणि त्यांचा सुद्धा थोडासा व्हिडिओ काढू. एन्जॉय केला पाण्यामध्ये. इकडे बघा सुनीता आहे, ही आहे बघा, ही मुलं एन्जॉय करतायत. अशी खूप अशी मजा आहे. मला पण खूप एन्जॉय वाटला. असंच सगळ्यांनी पिकनिक आहे बघा. पायल पण खूप हॅप्पी आहे. असे मुलं हॅप्पी आहेत आणि परमिशन घेतलेली आहे, त्यामुळे घाबरायची काही गोष्ट नाही आहे. आम्ही जास्त पाण्यात इकडे ये. मी व्हिडिओ रील्स काढलेली आहे. पाठीमागे वॉटरफॉल आहे. खूप एन्जॉय सारखं दृश्य आहे. पालक सुद्धा आहेत आणि मी फोटो सेशन कडे येऊन भारी. आणि कोंडेश्वरची नदी कशी वाटली बघा. ती तर नुसती झोपलीच आहे. सिया कितवीला आहे? कोणत्या स्टँडर्डला आहे? थर्ड. टीचर कोण आहेत? टीचर आणि क्लास टीचर कोण आहे? शिंदे सरांना सांग यायला. जवळच राहतात बल्लापूर सरांना सांग, सर या तुम्ही इथे पिकनिकला. हा ब्लॉग खरंच तुम्ही शेअर करा कोंडेश्वरचा, कारण का निसर्गाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि गावासारखी फिलिंग येते बघा. नदी आहे, वॉटरफॉल आहे आणि मी परमिशन घेऊन एन्जॉय करते बघा. खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही आणि पालकांनी बघा. मस्त नदीवर मी बसली आहे, कारण नदीच्या थंड ठिकाणी बसलेली आणि एन्जॉय करत आहे. बघा सबस्क्रायबर पण इथे भेटलेले आहे, पण त्यांच्याच परमिशनमुळे मी इथे आलेली आहे. चला चला. डब्यापाठी म्हणजे जेवण आणले आहे. पुरी, मी श्रीखंड आणलेलं आहे. तिकडे बसू शकतो. पुऱ्या आणलेली आहे, पुरी भाजी आणली आहे. मी श्रीखंड आणलेलं आहे आणि खिचडी सुद्धा आणलेली आहे. आणि काय आणलंय बघू. आम्ही जेवतो. जेवायला पुरी आहे, खिचडी आहे, भजी आहेत आणि चपात्या सुद्धा आहेत. आणि मी सुद्धा एन्जॉय करते पिकनिक. तुम्ही सुद्धा करा. पण दर्शन तर झाले, नदीत तर खूप मजा करून झाली. आणि बघा इथे पुलावरून समाधी आहे बाबांची, ज्यांनी मंदिर बांधले. पूल आहे, रील्स काढायला छान आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात आलेलोच आहोत. तर आपण श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बाबांची समाधी यांचं दर्शन घेऊया. चला बघा बाबांची समाधी. इकडे बघा मुलं खेळत आहेत. बाबांची समाधी आहे. हे बदलापूर येथील कोंडेश्वर मंदिराचा हा ब्लॉग दर्शनाचा हा ब्लॉग आवडल्यास विकिता मात्र या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.